हे बघा आपली कपासी शेतामध्ये आलो तेव्हा आपला व्हिडिओ काढत आहे. त्यामुळे आज थोडंसं ढगाळ वातावरण आहे. बघा आपली कपासी 5 क्विंटल कापूस आपण काढलेला आहे. हे बघा हे रोग वगैरे आहे का, आपण काही जे जास्त वाढलेले आहेत त्या पराठी शेंडीसुद्धा मारलेले आहेत. हे बघा हे स्विफ्ट पराठी आहे, स्विफ्ट राशीची पराठी आहे. आणि ही बाजून आहे ते 6पासून वादी दुरून दिसत आहे ते. भरपूर करे लागलेले आहेत. बघा स्विफ्ट आहे. बघा कापूस आहे. बघा मालाने कडेने डांगा सगळे वाकलेले आहेत, खाली पडलेले आहेत. आपलं शेत आहे. शेतामध्ये पूर्ण क्षेत्रामध्ये कपाशी पेरलेली आहे. बघा स्विफ्ट आहे, राशी स्विफ्ट. नवीन प्रयोग केलेला आहे मी. नाहीतर आम्ही 6पासून सुपर कोट पेरत असतो. थोडं ही जमीन हलकी असल्यामुळे इथे पिंगट पडलेली आहे, पण माल केलेला आहे पराठीने. कापूस पण आणलेला आहे. रोग वगैरे नाही आणि जास्त हाईट पण नाही पराठीच केलेली आपण. कारण जास्त जर हाईट जरी केली तर ते खूप वाढते आणि पातीगळ हे बाकी समस्या त्या तयार होतात. हे आहे सुपर कॉट. हे सर्व सुपर कॉट आहे. लांब सातपुडा पहाड, दिसत पर्वत दूर आहे त्याचा. ही आमची सुपर कॉट आहे. मग कपाशी कऱ्या पण आहे. 40-43 कऱ्या आहे. 40-45 कऱ्या सुद्धा केलेल्या आहेत. थोडं योग्य नियोजन केलं तर आपल्याला 9-10ची झडती लागू शकते. एक तास बघा. मागच्या वेळेस यात ज्वारी असल्यामुळे थोडी जी पराठी आहे, जी कॉटन आहे, हे जी वाढ कमी झालेली आहे. आणि जिथं आम्ही दरवेळेस तूर पेरत असतो तर ते तास बघा. बघा ते तास बघा. बघा तास, बघा तास. संपूर्ण तास हे खूप कैरे आणि खूप फुलपाती वगैरे सगळं आलेले आहेत. आणि क्वालिटीसुद्धा मेंटेन झालेली आहे. याचा अर्थ जमिनीमध्ये जर आपण पिकावर जर पीक घेतलं तर निश्चित आपलं उत्पन्न कमी होते आणि आपल्याला उत्पन्नामध्ये घटू शकते. त्यासाठी आपण रब्बी पिकामध्ये हरभरा वगैरे आणि आणखी काही जे
रायझोबॅक्टर वगैरे बॅक्टेरिया तयार करतात, जे घाटी तयार करतात दाल बियाणे, दालवर्गीय झाडे त्या लावून होऊ शकतात. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारते आणि उत्पन्नसुद्धा पुढच्याही चांगलं येते. हे बघा पराठी. पूर्ण पराठी ही पूर्ण तास हे खूप क्वालिटी आणि हिरवं आणि खूप कैरी लागलेले आहे. 50, 60, 70 सुद्धा कैरी लागलेले आहेत. आता झाडाला एका डांगीला कमीत कमी 10, 15, 20 कैऱ्या केली जातात. ठीक आहे, धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनल, असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्याकरता आणि माहिती विचारण्याकरता मी कमेंटमध्ये सेक्शनमध्ये आपण कमेंट करू शकता. धन्यवाद.